कुटुंबावर सोमवार दिनांक 24 जून रोजी भ्याड हल्ला झाला। या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना शिक्षा मिळावी यासाठी बोरकर हे त्यांच्या कुटुंबासमवेत बेमुदत उपोषणाला नांदगाव पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेरील डांबरात बसले आहेत। पाहूया याबाबत सविस्तर बातमी। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर तसेच त्यांच्या कुटुंबावर दिनांक 24 जून रोजी भ्याड हल्ला झालाय। या हल्ल्याच्या वेळी काही स्थानिक लोक मद्यपान करून घरी आले। घरी येऊन बोरकर व त्यांचे कुटुंबावर हल्ला केला आहे। त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मद्यपी लोकांनी अवाच्य भाषा वापरून शिवीगाळ करत मारहाण केली व महिलांशी गैरवर्तन केले। बोरकर यांच्याबाबत प्रस्थापित राजकीय लोकांकडून संघटन करत षडयंत्र रचले गेले। त्यातून हा भ्याड हल्ला घडवून आणला आहे। यापुढे देखील मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याने बोरकर कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तराकडून केली जाते।